थाळेकरवाडीला जाण्यासाठी पूल नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन नदी पात्र ओलांडून जावे लागते। मोखाडा तालुक्यातील आडोशी ग्रामपंचायत पैकी थाळेकरवाडी येथील गेल्या वर्षी पुरामध्ये शाळकरी मुले वाहून जात असताना सुदैवाने वाचली होती। या घटनेनंतरही प्रशासनाला जाग आली नसून अजूनही थाळेकरवाडीला पूल झाला नाही। नको तिथे संरक्षण भिंत बांधण्याऐवजी अत्यावश्यक ठिकाणी पूल साकाव बांधण्यात यावेत असे प्रदीप वाघ, उपसभापती पंचायत समिती मोखाडा यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, मोखाडा, पालघर। मी प्रदीप वाघ, उपसभापती पंचायत समिती मोखाडा। गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये थाळेकरवाडीला महापूर आला होता आणि 2 शाळकरी मुलं ही वाहून जात होती। सुदैवानं तेथील नागरिकांनी खूप जिकिरीनं त्यांचे प्राण वाचवले। ही बातमी आपल्या चॅनलवरून आणि इतरही चॅनलवरून प्रसारित झाली। प्रशासनाकडे आम्ही मागणी केली की या ठिकाणी पूल साकावावा, परंतु अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे केली जातात, इतर कामे केली जातात, परंतु थाळेकरवाडीला अत्यावश्यक असलेला पूल काही होत नाही, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून यावर्षी जर पूल झाला नाही, पूरहानी झाली, पुरात काय दुर्दैवी घटना घडली तर यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो।